नागपुरात 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यासाठी मंत्र्यांचे बंगले खरं तर तयार केले जात आहे. असाच एक त्यापैकी मंत्र्यांपैकी म्हणजे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचा तो बंगला आहे आणि त्यांच्या बंगल्याच्या बाहेरची ही परिस्थिती आपण पाहू शकतो. आतमध्ये असलेलं पूर्ण साहित्य जे आहे त्यामध्ये ज्या अलमाऱ्या असो किंवा दरवाजे असो हे सगळं जे साहित्य आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या बंगल्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. साधारणतः 1 कोटीच्या घरात या बंगल्याचं एस्टिमेट आहे. लोखंडी छत तयार केला जाणार आहे. त्यापूर्वी पूर्णतः छत जे आहे ते तोडून टाकण्यात आलेलं आहे. सिमेंट रेती आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण सिलिंग जे आहे ते सुद्धा तोडण्यात आलं आहे. लाकडी जेवढे वस्तू होत्या त्या सगळ्या काढण्यात आल्या कारण की त्याला उदय लागल्याचा दावा केला जातो आहे आणि त्यामुळे हे सगळं जे आहे रिस्ट्रक्चर केलं जातं आहे. छत पूर्णतः नव्याने तयार केलं जाणार आहे. यासाठी आपण या बंगल्याच्या आतमध्ये सुद्धा जाऊन पाहणार आहोत. हा जो बंगला आहे हा 29 नंबरचा बंगला आहे आणि तो कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासाठी हा तयार केला जातो आहे. आतमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. खालचं जे टाईल्स आहे ते पूर्णतः फोडलेले आहे. हा खरं तर एंट्रन्सचा भाग आहे. त्यानंतर आतमध्ये जे आहे बंगले आहे त्यामध्ये राहण्याची व्यवस्था असो, किचन असो, बाथरूम असो, संडास असो, या सगळ्या वस्तूचे जे आहे ते तोडण्यात आले ना. वरचं छत सुद्धा आपण पाहू शकतो. या ठिकाणी पूर्णतः छत आहे जे या बंगल्याचं छत होते ते पूर्णतः काढण्यात आलं आणि या ठिकाणी आता लोखंडी स्ट्रक्चरच्या साह्याने जे आहे हे छत तयार केलं जाणार आहे. या बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयाचं जे आहे 1 कोटी 9 लाख रुपयाच्या सुमाराचं जे आहे ते बजेट तयार करण्यात आलं होतं आणि त्याचं टेंडर प्रोसेसिंग झाल्यानंतर हे बजेटच्या वर जे आहे काही बिलोमध्ये 30 ते 40% बिलोमध्ये सुद्धा गेल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र अधिकृतरित्या बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र फोन उचलत नसल्यामुळे या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती मिळत नाही. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्यामध्ये 3 बंगल्याचं काम जे आहे ते होते आहे. त्यामध्ये 9 नंबरचा बंगला जो आहे तो विधानसभा अध्यक्षांसाठी तयार होत असल्याची माहिती मिळते. तसंच 18 नंबरचा बंगला जो आहे तो विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासाठी तयार होत असल्याची माहिती आहे. यासोबत या रवी भवन परिसरामध्ये 30 बंगले आहे. 30 बंगल्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचं जे आहे ते काम केलं जाणार आहे. देखभाल दुरुस्तीचा खर्च केला जाणार. त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाख रुपये खर्च जो आहे तो देखभाल दुरुस्ती, कलरिंग आणि सूचना जे असतात मंत्र्यांच्या त्यानुसार केल्या जातात. त्यामध्ये पडदे असो, नवीन साहित्य लावणे असो, या सगळ्यांवर तो खर्च होतो. असा ओव्हरऑल 30 बंगले जे आहे ते रवी भवन परिसरात तर 15 बंगले जे आहे ते नागभवन परिसरामध्ये आहे आणि त्यावर सुद्धा 5 ते 6 लाख रुपयाचा खर्च केला जातो. असा मोठा खर्च जो आहे तो हिवाळी अधिवेशनाच्या काळावर होतो आहे. मात्र या खर्चावर सध्या टीका सुद्धा केली जात आहे. का एकीकडे शेतकरी संकट आहे आणि कृषी मंत्र्याच्या बंगल्यासाठी 1 कोटीचा खर्च जर होत असेल तर त्यावर टीका सुद्धा आता होताना पाहायला मिळते. त्यामुळे ह्या सगळ्या बंगल्यांवर होणाऱ्या खर्चावर अधिकृत बांधकाम विभागाचे कोणी अधिकारी मात्र फोन उचलत नसल्यामुळे, अधिकृत माहितीवर बोलत नसल्यामुळे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकंदर सूत्रांच्या माहितीनुसार या बंगल्यांवर कोट्यवधीचा खर्च होत आहे आणि त्याचे टेंडर सुद्धा काढण्यात आले होते आणि बिलोमध्ये सध्या त्या टेंडरवर काम सुद्धा सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डुबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.